श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 452। उपशम प्रकरण सर्ग 78। वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, ज्याप्रमाणे नेत्राच्या स्पंदामुळे आकाशात चित्र विचित्र आकृती भासमान होतात, किंवा रात्रीच्या वेळी जळणारे लाकूड गरगर फिरवले असता त्यापासून चक्राकार अग्नीचा भ्रम उत्पन्न होतो, त्याचप्रमाणे चित्तस्पंदाच्या योगाने दृश्य जगाची भ्रांती उत्पन्न होते आणि असद्रूप असलेले जग सद्रूप भासते. राम म्हणाला, ब्रह्मन, चित्त ज्या कारणाने चलित होते आणि ज्या उपायाचे अवलंबन केले असता त्याचे स्पंदन बंद होते, त्या संबंधाने सविस्तर विवेचन करून सांगा, म्हणजे त्यामुळे मला या चित्ताची चांगली चिकित्सा करता येईल. वसिष्ठ म्हणाले, रामा, ज्याप्रमाणे हिम आणि त्याचा शुभ्र वर्ण, तीळ आणि त्यातील तेल, पुष्प आणि त्यातील सुगंध, तसेच अग्नी आणि त्यातील उष्णता हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही, त्याचप्रमाणे चित्त आणि त्याचे स्पंदन ही संलग्न असतात. वास्तविक चित्त आणि त्याचा स्पंद यांची स्वरूपे एकमेकाहून भिन्न नसताही केवळ मिथ्या भ्रमामुळे त्यात भेद कल्पिला जातो. आता चित्त आणि त्याचा स्पंद यांची स्वरूपे एकमेकाहून भिन्न आहेत असे मानले तरी सुद्धा चित्त आणि त्याचा स्पंद यांचा संबंध गुणी मनुष्य आणि त्याच्या ठिकाणचे गुण यांच्या संबंधाप्रमाणे असल्यामुळे त्या दोहोंपैकी एक नष्ट झाले म्हणजे दोहोंचाही आपोआप क्षय होतो. राघवा, चित्तनाश करण्याचे योग आणि ज्ञान असे दोन मार्ग आहेत. चित्तवृत्तीच्या निरोधाला योग असे नाव असून सम्यक अवलोकन म्हणजे हे दृश्य जग ब्रह्मरूपाने अवलोकन करणे यालाच ज्ञान असे म्हणतात. राम म्हणाला, भगवन, प्राण अपान वायूचे नियमन करण्याच्या योग नामक युक्तीने हे मन केव्हा आणि कशा रीतीने अत्यंत सुखप्रद आणि शांत अशा स्थितीप्रत जाऊन पोचते ते मला समजावून सांगा. वशिष्ठ म्हणाले, रामा, ज्याप्रमाणे पृथ्वीच्या स्पंदन मार्गरूप अशा विवरामध्ये सर्व बाजूंनी पाणी व्यापले गेलेले असते, त्याचप्रमाणे या देहामधील सर्व नाड्यांमधून जो वायू स्फुरण पावत असतो त्याला प्राण ही संज्ञा दिली जाते. ह्या प्राणवायूच्या स्पंदामुळे शरीरामध्ये क्रिया वैचित्र्य निर्माण होते आणि त्या वैचित्र्याच्या अनुरोधाने ह्या प्राणवायूलाच तत्ववेत्यांनी अपानादी भिन्न भिन्न नावे कल्पिली आहेत. अर्थात अपानादी वायू हे प्राणवायूचेच वृत्तीभेद आहेत. ज्याप्रमाणे पुष्प हे सुगंधाचा आधार असते किंवा हिम हे शुभ्र वर्णाचा आधार असते, त्याचप्रमाणे प्राणरूपी रस चित्ताचा आधार असून तो चित्ताहून भिन्न नसतो. राघवा, अंतर्गत असलेल्या प्राणवायूच्या स्पंदामुळे संकल्प करण्यास उद्युक्त झालेली जी संवित कला असते तिलाच चित्त म्हणतात. ज्याप्रमाणे पाण्याच्या हालचालीमुळे लाटा उत्पन्न होतात व त्यामुळे पुढे पाण्यामध्ये भोवरे वगैरे उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे प्राणस्पंदापासून चित्तस्पंद उत्पन्न होतो व चित्तस्पंदापासून पुढे विषयाकार वृत्ती उत्पन्न होतात. म्हणून चित्त म्हणजे प्राणाचा परिस्पंद आहे असे श्रुती रहस्यवेत्ते म्हणतात. अर्थात प्राणवायूचे चलन बंद झाले म्हणजे त्याबरोबर मनही आपोआप शांत होते व सूर्यप्रकाश अस्तंगत होताच ज्याप्रमाणे सर्व लोकांचे दैनंदिन व्यवहार बंद होतात, त्याचप्रमाणे मनाचा स्पंद शांत झाला म्हणजे हा संसार निश्चयाने विलीन होतो. राम म्हणाला, ब्रह्मन, देहरूपी घरामध्ये आहारनिश संचार करणाऱ्या आणि मुख व नासिकारूपी छिद्र व बाह्य आकाश यांच्या ठिकाणी गमन करणाऱ्या प्राणादी वायूंच्या स्पंदाचा निरोध कसा करावा? वशिष्ठ म्हणाले, राघवा, शास्त्रे आणि सज्जन यांचा सहवास तसेच वैराग्य आणि स्वरूपाचा अभ्यास यांच्या योगाने
चित्तामध्ये पूर्वाभ्यासामुळे दृढ झालेल्या संसार वृत्तींच्या ठिकाणी पूर्ण अनास्था धारण केली आणि ध्यानाच्या अभ्यासाने चित्ताची एकाग्रता संपादन करून नंतर एका सर्वव्यापी परमात्म तत्वाचा दृढ अभ्यास केला म्हणजे प्राणस्पंदाचा निरोध होतो. खेदरहित वृत्तीने पूरक रेचकादी क्रमसाध्य अशा प्राणनिरोधाच्या योगाने व ध्यानाभ्यासाच्या योगाने परमात्म्याच्या ठिकाणी पूर्ण एकाग्रता बांधली असताही प्राणस्पंदाचा निरोध होतो. प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा दीर्घ उच्चार किंवा ओम मधील अखेरच्या अर्धमात्रात्मक ध्वनीने दर्शित केल्या जाणाऱ्या सूर्यावस्थेचा अनुभव यांच्या योगाने अखिल बाह्य विषयांची कल्पना गाढ झोपेच्या स्थितीप्रमाणे पूर्णपणे निमाली असताही प्राणस्पंदाचा निरोध होतो. नुसत्या रेचकाचा दृढ अभ्यास करून प्राणवायू पुष्कळ वेळपर्यंत आकाशामध्ये ध्यानासहित स्थिर करता येऊ लागला म्हणजेही प्राणस्पंदाचा निरोध होतो. तसेच पूरकाचा पूर्ण अभ्यास झाल्यामुळे पर्वतावर स्थिर होणाऱ्या मेघाप्रमाणे आत खेचलेला प्राणवायू स्थिर होऊन त्याचा संचार बंद झाला म्हणजेही प्राणस्पंदाचा निरोध होतो. कुंभकावस्थेमध्येही अभ्यासाच्या योगाने प्राणवायू पाण्याने भरलेल्या घटाप्रमाणे पुष्कळ वेळपर्यंत स्तंभित करता येऊ लागला म्हणजेही प्राणस्पंदाचा निरोध. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.